त्यानंतर मी पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करावे. यानंतर मी कामत सरांना विनंती करतो की त्यांनी अमृता मॅडमचं कार्यक्रमात स्वागत करावे. यानंतर मी पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की त्यांनी माधव गोखले सरांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करावे. धन्यवाद सर. त्यानंतर मी वृषाली बर्गे मॅडमला विनंती करतो की त्यांनी तांबट सरांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करावे. माधव सर प्लीज. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करावं. सर्वांना मनापासून नमस्कार. मी अनेक गोष्टींकरता सुमीचं अभिनंदन करणार आहे. ज्या क्रमाने सांगितलं त्याचप्रमाणे त्याचं महत्त्व अशातला भाग नाही आहे, पण त्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे त्याच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित झाली, त्याबद्दल अभिनंदन. जे लेखन व्यवहाराशी प्रकाशनाशी संबंधित असतील त्यांना याबद्दल याचं महत्त्व नक्की माहिती असेल. पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती काढायला लागणं, याच्यामध्ये फक्त व्यवसायाचा भाग नसतो, तर ती त्या पुस्तकाला मिळालेली पावती आहे आणि ती खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे मनापासून अभिनंदन सुमित. दुसरी गोष्ट अभिनंदन करण्याची अशी की मुळात या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली होती, तेही अभिनंदनीयच होतं. तर दुसरी आवृत्ती आता सगळ्यात बातम्यांमधले होत ना आपण, त्यामुळे काल घडलेलं आधी सांगायचं म्हणजे आत्ता घडलेलं. पण काय वयाच्या 27व्या 28व्या वर्षी एखाद्या नवोदित लेखकाचं पुस्तक प्रकाशित होणं हीच मुळात फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून ते पुस्तक छापलं असलं तरी अभिनंदनासारखी गोष्ट आहे. पण सकाळ प्रकाशनासारख्या एका मोठ्या संस्थेनं ते घ्यावं, ही दुसरी पावती त्याच्या लेखनाला मिळालेली आहे. की अशा मोठ्या प्रकाशन संस्था अतिशय निवडून पारखून पुस्तकं ठरवत असतात आपण कुठली प्रकाशित करायची, कारण त्या संस्थेची प्रतिष्ठासुद्धा त्या पुस्तकांशी जोडलेली असते. त्यामुळे ज्या वेळेला सकाळ प्रकाशनानं हे पुस्तक पहिल्यांदा मार्च महिन्यामध्ये प्रकाशित केलं, म्हणजे त्याआधीच त्याची प्रक्रिया सुरू झाली होती सर्व प्रसिद्धीची, तो क्षण अत्यंत अभिमानाचा असा सुमितसाठी असणार, नक्कीच असला असेल. त्याबद्दलही त्याचं अभिनंदन. आणि त्याचा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी पण उपस्थित होते. मोठं सभागृह ओसंडून भरून वाहणं ही सुद्धा कोणत्याही कार्यक्रमाच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. मग पुस्तक प्रकाशनाच्या दृष्टीनं आणि लेखकाच्या दृष्टीनं ती किती मोठी गोष्ट असेल, त्याबद्दलही सुमितचं अभिनंदन. त्यातला दुसरा एक पैलू मला त्या प्रकाशन समारंभात जाणवलेला असा
की या पुस्तकामध्ये ज्यांचा ज्यांचा उल्लेख आहे, ज्या ज्या वाड्यांचा, ज्या ज्या वतनदारांचा, देशमुखांचा उल्लेख आहे, ते सगळे अतिशय प्रेमानं आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यासाठीही खास अभिनंदन. याचं कारण असं की त्यांच्या वास्तूंविषयी, त्यांच्या वारशाविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी या पुस्तकामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि पुस्तक हे अक्षरवाङ्मय आहे की आता हे कायमचं, ज्याला याच्यामध्ये रस आहे त्याला वाचनाकरता उपलब्ध झालेला आहे. हा त्या व्यक्तींच्या दृष्टीने सुद्धा किती एक कृतार्थतेचा क्षण होता हे त्यावेळेला लांबून लांबून, कारण हे सर्व वाडे उत्तर नगर जिल्ह्यातले आहेत. अहमदनगर, आताचं अहिल्यानगर, त्यातलाही उत्तर नगर जो भाग आहे त्यातले काही 7 तालुके, त्या तालुक्यांमधल्या विविध गावांमधले वाडे, इतक्या लांबून ती लोक सर्वजणं मोठमोठाल्या गाड्या करून कुटुंबाच्या कुटुंब त्या कार्यक्रमाला आलेली होती. याच्यावरून आपल्या वारशाची कुठेतरी नोंद होणं ही गोष्ट किती आवश्यक असते आणि किती भिडते, ज्यांच्याबद्दल असं लिखाण होतं त्यांना ती किती भिडते हे सहज लक्षात येतं. त्याबद्दलही अभिनंदन. इतक्या लहान वयात पुस्तक लिहिलं हे तर मी मगाशी म्हणालेच. फार थोड्या जणांच्या वाट्याला की बायोडेटामध्ये काय काय केलं आहे, तर काय BE केलं आहे, मास्टर्स केलं आहे आणि एका पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आणि ते साधंसुद्धा नाही, दणदणीत 400-450 पानांचं पुस्तक आहे. कविता संग्रह नाही, तो काय कधीही करता येतो, 12वीपासून पुढे MA पर्यंत कधी आपला काढता येतो, तसं पुस्तक नाही आहे. त्यामुळे इतक्या लहान वयामध्ये पुस्तक लिहिणं आणि ते प्रकाशित होणं हे मी मगाशी म्हणालेच, पण महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा एकदा उल्लेख केला. मी ज्यावेळेला त्यांनी मास्टर्सचा इथे कोर्स केला त्यावेळेला मी इथे विभागात शिकवत होते आणि त्यामुळे मला माहिती होतं की असा काहीतरी त्याचा प्रोजेक्ट आम्ही जे काय विविध पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले होते त्या अनुषंगाने तो उत्तर नगर जिल्ह्यातल्या वाड्यांची स्थिती याविषयी रिपोर्ट करतो आहे. त्यानंतर त्याविषयी तो सविस्तर बोलणारच आहे नंतर. मास्टर्स झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तो भेटायचा त्यावेळेला साहजिकच बोलणं व्हायचं ना, काय करतोयस? नाही, मी आता त्या रिपोर्टचं पुस्तकात रूपांतर करणार आहे आणि पुस्तकाचं काम चालू आहे. PhD करतोय आणि पुस्तकाचं काम चालू आहे. हे खरंही असू शकतं, खोटंही असू शकतं. म्हणजे खोटं अशा अर्थाने की बरं वाटतं बोलणार, PhD चालू आहे म्हणजे प्रत्यक्षात काय चालू आहे हे असं काही बघायला कोणी जात नाही लेखाजोखा घ्यायला. त्यामुळे त्या अनुभवावरून अच्छा पुस्तकाचं काम चालू आहे, याचं काही नाही, घरचं बरं आहे, याला काही लगेच नोकरीची चिंता नाही आहे. असं 27 वर्ष शिक्षक म्हणून राहिल्यानंतर पहिल्यांदा तसंच दिसतं डोळ्यांना, असं कुठेतरी मनात यायचं. पण दुसऱ्या बाजूला असंही मनात यायचं की अरे किती छान आहे, याला खरोखर ताबडतोब विशिष्ट ठिकाणी नोकरी करण्याची गरज नाही आहे आणि त्याहीपेक्षा त्यांनी ज्या विषयाचा ध्यास घेतलेला आहे त्याला तो पूर्ण वेळ देतो आहे, ही पण अभिनंदनाची गोष्ट होती. कारण आपल्याला करायचं खूप असतं पण इतक्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष विभागलं जातं की आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि काम पटकन पूर्ण होत नाही. पण हे जे काय 1-2 वर्षात त्याचं लिखाणाचं काम पूर्ण झालं आणि पूर्ण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक ते कष्ट घेऊन, त्या कष्टांसाठी त्याचं अभिनंदन. काय काय कष्ट घ्यायला लागले हे पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी खूप छान दिलेलं आहे आणि थोडंफार प्रत्यक्ष पण त्याच्या तोंडून वेळोवेळी भेटायचो त्यावेळेला ऐकलेलं आहे. ज्यावेळेला अशा प्रकारचं ऐतिहासिक वास्तूंविषयीचं काही पुस्तक लिहायचं असतं त्यावेळेला केवळ मौखिक माहितीवर विसंबून चालत नाही, कारण याला संदर्भ मूल्य आहे. ह्या पुस्तकाला संदर्भ मूल्य आहे. उद्या पुढे जेव्हा अशा प्रकारच्या काही विषयाचा कोणाला अभ्यास करायचा असेल, लेखन करायचं असेल, त्यावेळेला ते सांगतील की हा उल्लेख मला कुठे सापडला, तर अमुक अमुक पुस्तकात सापडला. आणि सध्याच्या बाकीच्या सगळ्या फेक न्यूजच्या जमान्यामध्ये इतिहासाशी संबंधित जो कोण लेखन करतोय त्यांनी अत्यंत काटेकोरपणे केलं पाहिजे. त्या दृष्टीने पुण्यामधल्या भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन तिथल्या कागदपत्रांची पाहणी करणं, तपासणी करणं, नोंदी करणं, असंख्य किलोमीटरचा, किती 5-1 हजार बराच किलोमीटरचा प्रवास या 2-3, कारण पुन्हा नुसतंच दुय्यम स्रोतांवरती आधारित पुस्तक लिहिलं तर त्याचीही मजा नाही. त्यामुळे तेही बघायचं, जिथे हे वाडे आहेत तिथे प्रत्यक्ष भेटी द्यायच्या. बरं, असे सगळे काही वाडे आता नांदते वाडे नाही आहेत, तिथे लोक पण नाही आहेत, त्यामुळे त्या लोकांना शोधायचं,
त्यांना बोलायला राजी करायचं, कारण पटकन भेटत पण नाहीत लोक, पटकन बोलायलाही तयार होत नाहीत. त्यावेळेला जे सगळं कौशल्यपणा मला लावायला लागतं, स्वतःला सिद्ध कर, मी कोण आहे, मी असा असा लेखक आहे, मग तुम्ही काय लिहिलं आहे ह्याच्यापूर्वी, ते जर काही नावावर नसेल तर ते सिद्ध करणं, ही अनेक कौशल्य त्यावेळेला लागतात. अशा असंख्य लोकांशी बोलून, विविध सगळ्या ठिकाणांचे फोटो काढून, हे सगळं डोक्यात जमल्यानंतर त्याला पुस्तकाचं स्वरूप देणं ही एक मोठी किचकट प्रक्रिया असते. ती सगळी अतिशय उत्तम पद्धतीनं सुमितनी पार पाडली हे पुस्तकामध्ये दिसतं. अर्थातच प्रकाशनाच्या संपादकीय सगळ्या चमूचा त्याच्यामध्ये भाग असणार, परंतु मुळातलं काम चांगलं असल्याशिवाय त्याला अधिक चांगलं स्वरूप देता येत नाही. मी सुमितला जेव्हापासून विद्यार्थी म्हणून ओळखायची त्यावेळेला, तेव्हापासून त्याचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व लक्षात आलेलं होतं माझ्या, की व्याकरण चोख आहे, व्याकरणात 10 पैकी 9 मार्क नक्की मिळतील इतपत चांगलं होतं. नाही, 10 पैकी 10 पण असतील, मला आठवत नाही आहे. उत्तम लेखन, कारण पुस्तक ज्या भाषेमध्ये आहे त्या भाषेमध्ये तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींकरता सुमितचं पुन्हा एकदा अभिनंदन. पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल तर छान त्याला एक रचना आहे, कारण पुस्तकाला रचना पण पाहिजे. मला आवडलं काय, जास्त आवडलं असं आपण म्हणूयात, किंवा विशेष नोंद घेण्यासारखं वाटलं म्हणजे शेवटी त्यांनी सूची ज्या 2 प्रकारच्या दिलेल्या आहेत त्यातल्या, म्हणजे एक तर वाडे ह्याविषयी ते आहे, तो वाडे का वगैरे तो सांगेल म्हणून मी त्याच्याविषयी बोलत नाही. वाड्याचे काय काय भाग असतात, त्यांना काय म्हणायचं, कारण हा शब्दसंग्रहसुद्धा आता आपल्या शब्दसंग्रहातून जाईल कदाचित, त्याची नोंद व्हायला पाहिजे. मैरप कशाला म्हणतात, जोतं कशाला म्हणतात, चौक काय असतो, बारव काय असते, इथपासून प्रत्येक वाड्याचं काय काय बारीक सारीक वैशिष्ट्य आहे, भाग आहेत, हे सगळं त्यांनी अतिशय छान लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या ज्या घराण्यांचा त्यांनी यामध्ये समावेश केलेला आहे, त्या घराण्यांची माहिती दिलेली आहे, ती सर्व आधीच्या प्रकरणांना लागू होते. आणि मग त्या प्रकरणामध्ये इथे कोण होतं, कोण राहायचे, त्यांचा इतिहास काय होता, हे अतिशय छान ओघवत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की अरे, नावं वेगवेगळी असली, ठिकाणं वेगवेगळी असली तरी त्या इतिहासाची एक कदाचित पुनरावृत्तीच असेल, की हे यांच्याकडे सरदार होते किंवा यांनाही जहागीर मिळाली होती, हा इतक्या साली बांधला, मग आता कोणी राहत नाही, आता त्यांचे बाहेरगावी गेले आहेत वगैरे आहे. शेवटी सगळ्यांची परिस्थिती समान आहे, इतिहास समान आहे, पण त्यातलं वेगळेपण काय आहे, प्रत्येक गावाचं वेगळेपण काय आहे, काय होतं, या सगळ्याची अतिशय सखोल माहिती या पुस्तकात दिलेली आहे. त्यामुळे ते वाचायला खरोखरी खूप मजा येते. आणि मध्ये मध्ये फोटो असले की तर आपल्याला आवडतंच. पुस्तक चाळता चाळता सुद्धा आपल्याला त्याची माहिती मिळते. छान फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहेत, काही इतरांकडनं घेतलेले फोटो आहेत. त्यामुळे खूप विचार करून, अतिशय त्यासाठी आवश्यक ते कष्ट घेऊन असं लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यामुळे मला त्याचं महत्त्व जास्ती वाटतं. एकंदरच इतिहास लेखन हे जबाबदारीनं करण्याचं काम आहे आणि त्यासाठी अचानक अवसान आणता येत नाही. सुमितला त्याचं आडनाव डेंगळे आहे, ज्यांना त्र्यंबकजी डेंगळे यांचा इतिहास माहिती असेल त्याच्यावरून ती सुरुवाती बीजं कुठे रोवली गेली, कारण निमगाव जावळी त्या गावामधलेच त्र्यंबकजी डेंगळे, त्याच्या जवळपास त्याचं बालपण गेलेलं, आणि तिथून जी उत्सुकता निर्माण झाली की हे त्र्यंबकजी डेंगळे कसे साध्या ह्याच्यापासून तिथपर्यंत पोचले. म्हणजे केवळ प्रोजेक्टला विषय घ्यायचा आणि आता वाढवायचा असं ते नाही आहे, तर आधीपासून तो रस होता. आणि त्यासाठी त्यांनी त्र्यंबकजी डेंगळ्यांच्या वाड्यामध्ये हेरिटेज वॉक सुरू केला होता. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी असे महत्त्वाचे दिवस इथे त्याच्या पुढाकाराने साजरे होत असतात. म्हणजे खरोखरी त्याची आवड आहे, आपल्यालाही आवड आहे, हे लक्षात येऊन त्याच्यावरती काम करणं आणि इतिहासाचं म्हणजे इतिहास या विषयाचं त्या अर्थाने शिक्षण म्हणजे MA हिस्ट्री वगैरे काही केलेलं नसताना सुद्धा स्वतःच्या आवडीतून कसा एखादा विषय जोपासता येतो, वाढवता येतो, याचे अतिशय उत्तम उदाहरण मला इथे बोलावलं आहे म्हणून मी हे बोलत नाही आहे. डिस्क्लेमर्स हल्ली द्यायला लागतात. हे खाजगीमध्ये एरवीसुद्धा या पुस्तकाविषयी मला हेच म्हणायचं आहे, हेच म्हणावं असं वाटतं. फक्त आज ते तुमच्यासमोर मांडता आलं याचा मनापासून आनंद आहे. एक माजी विद्यार्थी
आता नंतरच्या काळामध्ये म्हणजे एकदा विद्यार्थी बाहेर पडले, आता तर मी पण इथून बाहेर पडले, त्यामुळे आता सगळेच मित्र आहेत. त्यामुळे एक तरुण मित्र या दृष्टीने मी आता सुमितकडे बघते आणि त्याच्या या यशाचा मला खरोखरच खूप आनंद आहे, अभिमान आहे. आणि अमृता म्हणाली तसं आता नवीन एखाद्या चांगल्या विषयाचं पुस्तक लेखन त्यांनी हाती घ्यावं, त्याचा असाच अभ्यास करावा आणि परत आपल्यासमोर एका चांगल्या रूपामध्ये आणावं. खूप शुभेच्छा तुला सुमित. धन्यवाद मॅडम. याच्यानंतर मी आज ज्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वच उपस्थित आहोत ते म्हणजे सुमित डेंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आलेले अनुभव आपल्याशी सांगावेत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, आपल्या विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर उज्ज्वला बर्वे, सध्याचे विभाग प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट, त्याचप्रमाणे सकाळ प्रकाशनाचे सल्लागार संपादक आदरणीय गोखले सर, सकाळ प्रकाशनाच्या वरिष्ठ व्यवस्थापक अमृता देसरडा, त्याचप्रमाणे बरीच मंडळी. आवाज झाला, काय झालं? तुला थोडं पुढे हे जरा हाईटनं पण ना याच्यावर ठेवू. पुस्तकाचाच आधार देते ना. हो. आज मला माझे रानडीतले दिवस आठवत आहेत. आमच्या वेळेस पण असेच गेस्ट लेक्चर असायचे आणि फार मुलं थांबत नव्हती, पण माझं असं मी गेस्ट लेक्चरला जास्त थांबायचो किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी झाल्यावर मला जास्त इंटरेस्ट यायचा. बऱ्याचदा मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की याला कुठं मार्क्स नाही आहे, याची अटेंडन्स धरली जात नाही, त्याच्यामुळं पण हे फार गरजेचं असतं पुस्तकी आणि त्या पोथीनिष्ठ अभ्यासक्रमाच्या पलीकडे. असो, आज माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे. माझ्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आज येते आहे. जवळजवळ 6 महिन्यात 1,500 प्रतींपेक्षा जास्त पुस्तकाची विक्री आता झालेली आहे. तसं आजकाल प्रिंट ऑन डिमांडच्या काळात आवृत्ती हा प्रकार राहिलेला नाही आहे, पण त्याच्यामुळे त्या प्रकाशक काढत गेले आणि ते आता काही चेंजेस वगैरे होते तर ते त्यांना दिले आणि ती सुधारित आवृत्ती आज इथं तो कार्यक्रम होतो आहे. मध्ये तांबट सरांचं आणि आमचं बोलणं झालं की विद्यार्थ्यांना काहीतरी गेस्ट लेक्चर वगैरे ठेवायचं आहे आणि मग नेमकी ती आवृत्ती पण आता येणार होती, तर दोन्ही म्हटलं आपण कार्यक्रम आपण करूयात. आणि जिथं याची बीजे रुजली त्या रानडेमध्ये हा आनंदाचा क्षण साजरा करायला मला आवडेल, हा मुख्य हेतू होता खरं म्हणजे. कारण इथून त्याची सुरुवात किंवा त्याला एक वळण आपण म्हणूयात मास्टरच्या थेसिसच्या माध्यमातून मिळालं. इतिहासाच्या दृष्टीने पुस्तकावर भरपूर चर्चा झाल्या. मराठ्यांच्या इतिहासाचं पुस्तक हे माहिती आहे सर्वांना, पण मुळात ते ॲक्च्युली त्याच्याकडं पत्रकारितेच्या दृष्टीनेही त्या फार बघितलं गेलं नाही. तो रिपोर्टाजचा संग्रह आहे. ते वाडेनगर जिल्ह्यातले कसे आहेत, वर्तमानाच्या अंगानं घेतलेला तो धांडोळा आहे. इतिहास तर आहेच त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या लेखनाला सुरुवात वगैरे त्या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण पुस्तकाबद्दल आता मी थोडं सांगेल आणि नंतर आपण काही प्रश्नोत्तर पण घेऊन ते इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करूयात. मुळात सुरुवात जसं की मॅडमनं सांगितलं त्रिंबकजी डेंगळ्यांपासून झाली की आपल्या घराण्यातला कोणतरी एक व्यक्ती फार पुढं जातो, मराठेशाहीमध्ये काहीतरी शेवटच्या काळात करतो, इंग्रजांविरुद्ध संघर्ष करतो आणि काही माहीत नव्हतं. म्हणजे फक्त दंतकथा आख्यायिका माहिती फक्त ऐकलेली होती गावामध्ये. तर पुण्यात आल्यावर त्यांच्यावर बरंचसं अभ्यास सुरू केला, साधनं काय असतात ती कळाली आणि बरंचसं त्यांच्यावर आजवर मी लिहिलं, बऱ्याच ठिकाणी ते प्रकाशित झालं. त्यानंतर मला असं एक प्रश्न पडायचा की त्रिंबकजी जसे आपल्या गावात होऊन गेले तसे आसपासच्या गावामध्ये अनेक सरदार घराणी असे असतील का? मराठेशाहीमधचा अभ्यास आज म्हणजे फक्त नुसते शासक हा गादीवर आला, तो गेला, लढाया झाल्या, एवढाच फक्त मेनस्ट्रीम अभ्यासाचं प्रचंड अभ्यास आणि त्याचंच ते दळण चौथा हा केलेला आढळतो. तर म्हटलं बरंचसं आहे आपल्याला नाही माहिती. म्हणजे आसपासच्या गावामध्ये मी जेव्हा बघायचो ना एखादा सरदार, म्हणजे मला बरेच संदर्भ सापडायचे आणि मी तिथं जायचो तर ते कुणीही अक्षरशः लिहिलेलं नव्हतं बरंचसं. मग पुस्तकातलं मला सांगायला आवडेल की जवळजवळ 80 ते 85% भाग हा नवीन आहे, कुणीही त्या हात लावला नाही असा आहे, हे मला सांगायला आवडेल. कारण त्या आडवाटेवरच्या गावांमध्ये कोणाचा लेखणी, कोणाचा पॉडकास्टचा कॅमेरा किंवा कोणी इतिहास अभ्यासक गेला नव्हता आणि सरदार घराण्यांचा अभ्यास काय झालेला नव्हता आणि मला संदर्भ बरेच सापडायला लागले. मग छोटी छोटी टिपणं काढण्यापासून सुरुवात झाली आणि मला कळलं की याचं चांगलं पुस्तक होऊ शकतं. मग जेव्हा माझा मास्टर्सला इथं रानडेमध्ये चालू होतं जर्नलिझम, मुळात मी इंजिनियर आहे, मगाशी यांनी कोणीतरी सांगितलं,
त्याच्यानंतर मला इतिहासाची आवड लागली. इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष ते होतं आणि कोरोना होता. मी गावीच होतो, व्यवसायाचंच सगळं बघत होतो. त्याच्यानंतर मला काहीतरी म्हटलं आपण आत्ताच गावी नको राहायला, जरा काहीतरी शिकायला पाहिजे. मला गावी फार बोर व्हायचं. इथं FCGM रोड तिकडे नव्हता. मग मी म्हटलं लॉ, जर्नालिझम किंवा MSW असं काहीतरी करू. तर जर्नलिझम मी निवडलं कारण तो इतिहास अभ्यासाला पूरक होतं. ते म्हणजे माझे गुरु डॉक्टर उदय कुलकर्णी आमची जेव्हा चर्चा व्हायच्या ना, तेव्हा ते सांगायचे की इतिहास अभ्यासकाचं पण काम पत्रकारासारखंच आहे की झालेल्या घटना आपल्याला विथ फॅक्ट्स लोकांसमोर सांगायच्या आहेत, पण विथ लेस फॅक्ट त्या लोकांसमोर साध्या सोप्या शैलीत सामान्य माणसाला कळेल अशा सगळ्या सांगायच्या आहेत, स्वतःचे व्ह्यूज मतं न घुसडवता. तर ते एक मिळू शकतं, लेखनशैली येऊ शकते, माध्यमं कळू शकतात आणि त्या विषयाकडं इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोचनं बघण्याचा दृष्टिकोन मिळू शकतो. बाकीची शास्त्र शिकवली जातात ना पत्रकारितेमध्ये, फिलॉसॉफी असेल, सोशिओलॉजी असेल, करंट खरं म्हणजे आणि वर्तमानाच्या नजरेतून इतिहासाकडं बघण्याचं ते म्हणजे आजकाल फॉरेनमध्ये बरेच इतिहास अभ्यासक जे आहेत ना, म्हणजे युरोपीय कंट्रीजमध्ये ते जर्नलिझमचे पदवीधर आहेत. कारण इतिहास अभ्यासक जे आहेत ना, तो इतिहासात फार रमतो, त्याला फार त्या लढाया आणि रक्त आणि तो त्याच्यातच त्या रमतो आणि अस्मिता आणि त्याच्यापुरताच मर्यादित असतो. वर्तमानाच्या नजरेत आज त्याचा काय करंट रिलिव्हन्स आहे 21व्या शतकात, त्या इतिहासाच्या पाऊलखुणांकडे आज आपण कसं बघितलं पाहिजे, आंतरविद्याशाखीय दृष्टीनं कसं पाहिलं पाहिजे. आणि लेखनशैली बऱ्याचदा अभ्यासक संशोधक म्हणून खूप छान असतात, पण लेखक म्हणून त्यांना काय चांगले नसतात. म्हणजे चांगले म्हणजे त्यांना ते जमत नाही. जास्त फॅक्ट सांगायला गेलं तर सर्वसामान्य माणसाला कळत नाहीत. त्याच्यामुळे विथ लेस फॅक्ट स्टोरी टेलिंगनं लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगणं, ललित आणि ललितेतरच्या मधल्या कुठली तरी ती शैली, हे फार अवघड काम आहे. मला लिहिताना ते जाणवलं. आम्ही लिहितो 18व्या शतकात असं झालं, पण 18वं शतक म्हणजे काय, 1800 ते 1899 असं वाटतं. 18वं शतक म्हणजे 1700 ते 1799 ही 100 वर्ष बरं का. मला कल्पना आहे की बऱ्याच जणांचं आत्ता ज्ञान वाढलं असेल. किंवा सरदार म्हणजे काय, पाटील म्हणजे नेमकं काय बरं, देशमुख म्हणजे नेमकं काय, निजामशाही, नगरची निजामशाही वेगळी आणि हैदराबादचा निजाम वेगळा. सामान्य माणसाला नसतं ना माहिती ते. त्याच्यामुळं अभ्यासक, रिसर्चर, संशोधक तो अत्यंत खोलवर जातो तो, पण ते सर्वसामान्य माणसांपर्यंत ते पोहोचत नाही. त्या अभ्यासक वर्गापुरतंच तो वाचक वर्ग म्हणून त्याचं ते काय असेल ते सगळं संशोधन मर्यादित राहतं. हे प्रत्येक इतिहासच नाही, सगळ्या शास्त्रांचं तसंच होतं. आणि ते PhD प्रबंध सगळे कपाटात धुळखात पडून राहतात. ते काही वर्षांनी त्यांना वाचल्यावर पण समजत नाही. ह्या गमतीचा भाग आहे. तर माझं ज्यावेळेस मास्टर्सला चालू होतं ना, त्यावेळेस माझे मार्गदर्शक आज ते इथं नाही आहेत, प्राध्यापक योगेश बोराटे सर. तर त्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो की मला असा प्रोजेक्ट करायचा आहे. आम्ही खूप इथं बाहेरच्या कट्ट्यावर भरपूर बोलायचो की कसं ते करता येईल. त्याबद्दल आम्ही असं तासनतास म्हणजे तो फार म्हणजे त्या आठवणी आहेत आमच्या की उत्तरनगर जिल्हा, एक तर त्या वाड्यांची आणि घराण्यांची संख्या महाराष्ट्रात फार आहे. त्याच्यामुळे आसपासचा मी निवडला उत्तरनगर जिल्हा. त्यातले त्यावेळेस पाहिलेले आणि निवडक 15 असे वाडे घेतले. आणि आपल्याला माहिती आहे, तुमच्यापैकी बरेच जण आता फर्स्ट इयर सेकंड इयरला आहात. प्रोजेक्ट आपल्याला जो असतो मास्टर्सचा थेसिस 4-5 प्रकारांमध्ये तो करता येतो. डेझर्टेशन, इनडेप्थ रिपोर्टिंग, पॉडकास्ट, वेब बेस्ड डेव्हलपमेंट आणि अजून काय डॉक्युमेंटरी, या प्रकारांमध्ये तो करता येतो. तर त्यात सरांनी सांगितलं की तुझा इनडेप्थमध्ये तो बसेल. आता खरं म्हणजे त्या अकॅडमिक याच्यात आणि त्या म्हणजे पत्रकारितेचा तो प्रोजेक्ट होता. खरं म्हणजे तो खूप वेगळ्या अंगानं होता खरं म्हणजे. आणि तो प्रोजेक्ट ट्रेलर आहे आणि पुस्तक म्हणजे चित्रपट आहे असं म्हणता येईल आपल्याला. तो प्रोजेक्ट ज्यावेळेस मी करत होतो ना, सरांनी फार म्हणजे सुरुवातीला मला नेमकं कसं करायचं, काय करायचं ते आधी नव्हतं माहिती. आपण इतिहास म्हणून ठीक आहे, पण त्यांनी खूप छान प्रकारे सगळं समजून सांगितलं की आपल्याला ते वाडे आहेत ना, आपल्याला वर्तमानात आज काय आहे त्यांचं वंशजांच्या वारसांच्या मुलाखती घेणं, आज नेमकं त्या वाड्यांमध्ये काय आहे, समस्या कुठल्या कुठल्या आहेत, ते जतन आणि संवर्धन का होत नाहीत, काय त्याच्या मागं प्रॉब्लेम येतात, केलं तर आपण काय करू शकतो, वर्तमानाचा चिकित्सक पद्धतीनं त्याच्याकडे बघणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचे वेगवेगळे पैलू मांडणं आणि भविष्यात काय करता येईल ते सांगणं, ही पत्रकाराच्या त्या भूमिकेतनं तो प्रकल्प करायचा होता. तर इतिहास अभ्यासकाची ती भूमिका फार वेगळी होती आणि ही पत्रकाराची तो इनडेप्थ रिपोर्टिंगला फार वेगळं होतं. 15 वाडे केस स्टडी म्हणून मी घेतले
त्यातले सुस्थितीत असणारे, बऱ्याच स्थितीत असणारे आणि दुरावस्थेत असणारे, असे 3 प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं. आणि नेमकं प्रत्येक वाडा तिथली परिस्थिती काय आहे, कुठं वारसदार फार आहेत, भाऊबंदकी आहे, तर कुठं वारस बघायलाच कुणी नाही, तर प्रत्येक एक केस स्टडी आणि त्याच्यातनं काय ती निरीक्षणं नेमकं समोर येत आहेत, त्याचा तुलनात्मक अभ्यास, हा खूप तो प्रोजेक्ट वेगळ्या अंगानं होता. आणि त्यातून मला बरंच एक शिकायला मिळालं. पहिली गोष्ट म्हणजे इनडेप्थ रिपोर्टिंगमध्ये तेच असतं की त्याच्यामुळं ते एक त्या अंगानं सगळं झालं. आणि तो प्रोजेक्ट झाला त्याच्यानंतर मी ठरवलं की आता पुस्तक रूपात ते सगळं आणायचं. प्रोजेक्ट पूर्ण झाला, तो जाऊन दत्ताभाऊंच्या कपाटात पडला. दत्ताभाऊ म्हणजे आपले यांना माहिती नसतील कदाचित, लायब्ररीयन. तर नंतर त्याचं पुस्तक रूपात आणायचं ठरवल्यावर ते काही सोपं काम नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे तो प्रोजेक्ट वेगळ्या अंगानं होता. आता म्हटलं मी उत्तर नगर जिल्हा जो निवडला ना, तो म्हणजे अकोले, संगमनेर, राहता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासे हे नगर जिल्ह्यातले 7 तालुके. विचार करा, महाराष्ट्रातल्या एका अर्ध्या जिल्ह्यावर चे फक्त वाडे मराठाकालीन त्याच्यावर एवढं मोठं पुस्तक झालं. तर महाराष्ट्रात किती वाडे आणि किती घराणी असतील. लोकल हायपर लोकलकडं काय फार लोक ती वळत नाहीत. आणि ते काम फार मोठं होतं. पहिली तर गोष्ट, कोणता वाडा कोणतं घराणं हे राहू द्यायचं नाही. परत लोकांना राग येतो नंतर, आमचं घेतलं नाही यांचं घेतलं. ते खरं शोधण्यापासून सुरुवात झाली माझी. कारण याचं कुठे एक जंत्री, याचं काही उपलब्ध नाही डॉक्युमेंटेशन. इथं यांचा वाडा आहे कुठेही नोंद नाही, कारण ते प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या सगळ्या. त्याच्यामुळं मला पुण्याला इथं अभ्यासताना जसे जसे संदर्भ मिळायचे ना, मी तसा भेटी घ्यायचो. किंवा बऱ्याचदा IQ माहितीनुसार काही ठिकाणी वाडे असायची, तिथं भेट द्यायचो. पण त्यांनाच त्यांचा इतिहास माहीत नसायचा, तर तो संदर्भ ग्रंथांतनं मी शोधून त्यांना द्यायचो. म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी जायचो आणि तिथं आम्ही बऱ्याच जणांना मी इतिहास सांगितलेला आहे की तुमचा असा इतिहास आहे. किंवा बरीच घराणी मी शोधलेली आहेत. म्हणजे मला काहीतरी कुठंतरी समजा सापडलं वाचताना की सोनई आणि वांबोरी दरम्यान चेडगाव इथे खरे यांचे अन्नछत्र होते, त्यांना पेशव्यांनी इतकं इनाम दिलं. म्हटलं तर ते अन्नछत्र असलं पाहिजे. मग त्या सोनई वांबोरी दरम्यान किती गावं आहे, त्या सगळ्यांना फोन करायचे, कुठं आहे नेमकं ते काय आहे. मग असंच कुठेतरी राहुरीला फोन करावा आणि ते म्हणायचे की आहे खरे आमच्याकडे राहतात. संपर्क मिळाला तर नाही, 1-2 घरं आहेत कुठंतरी, ते बुवा सिंधबाबाच्या मंदिराच्या जवळ राहतात. मग असंच कधी एखादा संपर्क मिळवल्याशिवाय मी जात नव्हतो. पण कधी वेळ यायची की डायरेक्ट मग आम्ही तिथं मी जायचो आणि डायरेक्ट लोकांना मी इतिहास सांगायचो. पहिली गोष्ट, ते का आलाय कशासाठी आलाय लोकांना आधी कळत नव्हतं नेमकं काय काम आहे. मी गेलो त्या खऱ्यांचे, आता हे प्रसंग निघाला म्हणून हे पूर्ण करतो. तर ते म्हटले काय कुंडली बघायची का, सत्यनारायण अमकं तमकं. म्हटलं नाही, मी तुमचं सांगायला आलो, तुमची कुंडली. म्हणजे असं नाही म्हटलं. आणि मग मी त्यांना सांगितलं, धोंडभट खरे अग्निहोत्री टोकेकर, अन्नछत्र होतं राहुरी तालुक्यात तुमचं, कोणत्या गावात होतं, त्याला पेशव्यांकडून एवढा इनाम आहे, त्याच्या 2 पुढच्या पिढ्यांची वगैरे नावं आणि सगळे ती पत्र दिल्यावर तो माणूस बापरे चहा ठेवा, पोहे करा, जेवणच करा. असा अनुभव कमी अधिक फरकानं सगळ्या ठिकाणी यायचे. मग सगळ्या इतिहासाची माहिती त्यांना द्यायची आणि वर्तमानाची घ्यायची. काय अवस्था आहे अन्नछत्राची सध्या, कुठं आहे, काय त्याच्या जमिनी आहेत का, काय गेल्या सगळ्या, कुठं किती काय होतं ते 12 अच्छा हे आहे ते आहे, काय बाकी तुमचं सध्या सोशल स्टेटस काय आहेत, किती लोक बाहेर आहेत, किती लोक शहरामध्ये गेलेली आहेत, तुमच्या बाकीच्या प्रॉपर्टी कोण काय करतं, तुमच्या नातेसंबंध त्या परंपरा अजून आहे का. IQ माहितीनुसार काय तुम्हाला सांगता येईल ते सगळं सांगा. काही किस्से, ठीक आहे तो इतिहास नाही पण एक काय म्हणत आपण लोकसाहित्याच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे. म्हणजे माझा पहिल्यापासून तो इंटरडिसिप्लिनरी अप्रोचच होता. तुम्ही याच्यामध्ये बघितले ना सगळे रिपोर्टाज की प्रत्येक ठिकाणी एखादा वाडा घराणं असेल ना, त्या वाडा त्याचं आर्किटेक्चर, त्यानंतर ते घराणं त्या घराण्याचा इतिहास किंवा त्याच्या पराक्रमी मूळ पुरुषाचा ससंदर्भ इतिहास, परत त्यांच्याकडं काय चालीरीती परंपरा आहेत, ते सगळे किस्से जे आहेत ते लोकसाहित्याचा भाग होतो. सध्या ते त्यांचे वंशज काय करतायत, काय त्यांच्याकडे शस्त्र, नाणी, मूर्त्या, काय प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यांच्या वाड्याचं संवर्धन करायचं तर काय करता येईल, अशा सगळ्या अंगांनी घेतलेला वेध आणि ते रिपोर्टाज आहे सगळा. म्हणजे त्याच्यात नुसतंच इतिहास पण नाही आहे किंवा नुसतीच वाड्यांची ललित वर्णनं जी सगळी सारखी आहे, चौक आहे, वाडा आहे, असं आहे तसं आहे, हा सारखेपणा पण तुम्हाला त्याच्यामध्ये आढळणार नाही. खऱ्यांचं मग काय, बरंच क्वेश्चनर माझ्याकडे असायचं, 20 प्रश्न साधारण सगळ्यांना कॉमन असायचे. मग बाकीचे वेगवेगळे प्रश्न, आता खरे तुम्ही कोकणस्थ आहे, इथं कोकणस्थांची संख्या कमी, तुमचे नातेसंबंध कुठं आहेत, बरं वांबोरीचे गोखले, राहुरीचे रिसबूड, अजून कुठं संगमनेरचे पटवर्धन, अच्छा, अशा सगळ्या गोष्टी. मग काय बाकी तुमचं
इथं कोकणस्थ कमी आहेत, मग तुमचे देशस्थांशी संबंध होतात का, कराड्यांशी संबंध होतात, इतके प्रश्न ते कस्टमाइज असायचे मग प्रश्न. अशा सोशल माहिती खरं म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि खूप मजा यायची खरं म्हणजे. 2-4 हजार किलोमीटर जवळजवळ मी फिरलो. ज्यावेळेस माझा प्रोजेक्ट झाला ना, मी ठरवलं होतं पुस्तकाला आता जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल. ते बांधून नसतं ते, मग ते खरी कलाकृती नाही ते होत. म्हणजे मी सदर पण लिहू शकलो असतो एखाद्या वृत्तपत्रामध्ये, पण ते खूप बांधून होतं. शब्दांची मर्यादा असते आणि वेळेचीही असते. त्याच्यामुळं मी ठरवलं की जेव्हा मला असं वाटेल की आता उत्तरनगर जिल्ह्यातल्या जे सगळे वाडे संपले, सगळ्या घराणी संपली, सगळ्या घराण्यांचा सगळ्या संदर्भ ग्रंथातनं जेवढा इतिहास आहे तेवढा मी शोधला आहे, त्यावेळेस थांबायचं. आणि जवळजवळ ते वर्षभर लागलं. आणि पुढं सगळ्या प्रकाशनाच्या गडबडीमध्ये बराच काळ त्याच्यामध्ये गेला खरं म्हणजे. एक दुसरं फ्रीलान्स काम सोडता मी बाकी काही वर्षभर केलं नाही. घरचे पण म्हटले काय हरकत नाही, सगळी हे स्पर्धा परीक्षांची मुलं तर किती वर्ष घालवतात असेच म्हणजे ते त्याच्याकडे शाश्वत करिअरचा पर्याय म्हणून ते घालवतात ना 5, 7, 10, 15 नाही म्हटलं एवढं काय नाही वर्ष. आणि घरी चांगलं होतं खरं म्हणजे, त्याच्यामुळं काय अगदीच ह्याचं पैसा कमवायच्या मागं लागायचं. आणि ते पुस्तक ते आत्ता झालं तर म्हटलं कधीच नाही होणार, दुसरं पण कोण करणार नाही. आत्ता आहे आपल्याला संदर्भ ग्रंथांची माहिती आहे, सगळा प्रोजेक्टचा बेस आहे सगळं, तर ते आत्ताच होईल म्हटलं. आणि बऱ्याच जणांनी मला तेच सांगितलं. असे भरपूर वाड्यांची संख्या 50पेक्षा पुढे गेली त्याच्यात. आणि इतिहास पण काही घराण्यांचा फार निघायला लागला, काही सरदार घराण्यांचा. आणि बऱ्याच इतक्या गोष्टी होत्या की मला कधी कधी ते काम पण थांबवावं लागलं बऱ्याच ठिकाणी, की आता असं आहे पण याच्यावर संशोधनाला वाव आहे भविष्यात, असं म्हणून धागे सोडलेत मी पुस्तकात बरेचसे. एका घराण्यावर एवढं पुस्तक येईल एवढं मटेरियल येतं आपल्याकडे. प्रकाशित तर कागदपत्र आहे, अप्रकाशित कागदपत्र फार आहेत. काहींकडे स्वतःची आहेत, किंवा पुणे पुरालेखागार आपल्याला माहिती असेल 4.5 कोटी कागदपत्र आहेत पुणे आर्काइव्हजमध्ये, अप्रकाशित मोडी. त्याचं कॅटलॉगिंगच नाही तर ते वाचायचं आणि त्या बाकीच्या गोष्टी दूरच सगळ्या. त्यामुळं एकंदर त्याची खोली फार मोठी होती. तसं ते हॉरिझॉन्टल झालं तर त्याच्यातनं मग पुढच्या अभ्यासकांना, पत्रकारांना ते कळेल ना, त्याच्यामुळं ते फार गरजेचं होतं. अशा सगळ्या गोष्टी त्याच्या मागे होत्या. आणि मगाशी मी म्हणालो की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, तर तो पत्रकारितेचा ह्यानी मला मिळाला. रानडेचं बोराटे सर, म्हणजे बोराटे सरांनी आम्ही बसायचो ना फार. म्हणजे माझं ज्यावेळेस प्रोजेक्टचं काम चालू होतं, मी प्रोजेक्ट पूर्ण करून ज्यावेळेस त्यांना दिला त्यावेळेस पहिली कॉपी इतकी त्यांनी लाल केली, रंगवली भरपूर. आम्ही तास 1.5 तास बसायचो. त्यांना माहिती की यांनी काम केलेलं आहे. बऱ्याचदा मुलं म्हणजे काय भरपूर मुलं हे आपल्याला करायला काय करायचं असतं हे सांगावं लागत नाही, काय केलं ते सांग. बरोबर. आणि मग सर फार बारीक सारीक गोष्टी मला सांगायचे. म्हणजे सर आज नाही आहेत, पण तुम्ही नंतर त्यांना सांगा की सुमित तुमच्याविषयी बोलला काहीतरी चांगलं. फार म्हणजे सरांनी असं करता येईल आपल्याला, सुमित तसं करता येईल. बऱ्याचशा चुका व्हायच्या. म्हणजे पहिली कॉपी सगळी लाल, इथं असं हे आक्षेपार्ह आहे, याच्यात आक्षेप आहे सुमित, असं आपल्याला नाही लिहिता येत. कुणी व्यसनाधीनतेनं वाडा गेला वगैरे ते असं नाही, हे डायरेक्ट आपल्याला छापायचं आहे. असं डायरेक्ट कुणावर ब्लेम करता येत नाही. त्या प्रास्ताविकात सांग तू जनरलाइज म्हणून, इथे नाही देता येणार. इथे हा फोटो हा कुठून घेतला, हे वाक्य 12 शब्दांचं वाक्य झालं, जास्त नाही मोठं, तोड बरं कसं करता येईल बरं, ते बसून सगळं करून घ्यायचे शेजारी आमचं. एका ठिकाणी मी लिहिलं होतं, एक वाडा न्हावी समाजाचा होता, जनरली अभिजन वर्गाचे असतात. ते म्हणे न्हावी नाही, नाभिक शब्द वापरायचा. मांग समाज आपण बोलताना बोलतो, ती लिहिताना मातंग. अशा भरपूर सगळ्या गोष्टी होत्या चुका. एक ठिकाणी मी लिहिलं होतं, एक वाडा शूटिंगसाठी वापरला गेला या चित्रपटात. ते म्हटलं अरे त्या चित्रपटातला मग तो सीनचा स्क्रीनशॉट जोड ना इथं, कर सर्च यूट्यूबवर. हां, बघायचा सगळा पिक्चर बघायचा आपण, ते गरजेचं आहे हे सगळं डॉक्युमेंटेशनसाठी. मग जिथं येईल त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून तो जोड. मग मी जोडला पुढच्या ह्याच्यात. ते म्हटले तू चोरी केलीस. म्हटलं काय, कुठून घेतला हा फोटो. मी म्हटलं यूट्यूब त्या चॅनलवर. ते सौजन्य कोण देणार, कर्टसी. अशा इतक्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, त्या सांगायला गेलं ना, ते लाल लाल त्या कॉपीज बघितल्यावर मला कळतं की आपण कसं होतो, कसं भरपूर मार्गदर्शन सरांनी केलं. म्हणजे एखाद्या ठिकाणी ते रिपोर्टाज लिहिताना आपण वाड्यांची वर्णनं वगैरे लिहित असतो ना, बऱ्याचदा त्यात एकसारखेपणा पण बऱ्याचदा येतो. एक ठिकाणी मी लिहिलं होतं की त्या भिंतीची रुंदी फार मोठी आहे, किंवा भिंतीचं आपण म्हणतो ना ती फार भव्य आहे. सर म्हटले भव्य म्हणजे काय, अवाढव्य म्हणजे काय, मोठी म्हणजे नेमकं काय, किती फूट आहे ते सांग ना. म्हटलं तिची रुंदी जवळजवळ त्या घडीची रुंदी भिंतीची मोटरसायकल जाईल इतकी आहे. मग ते म्हटले ते
किती फूट नाही हे लिही त्याच्यात, की मोटरसायकलही सहजी जाऊ शकेल, ते वाचकांना जास्त क्लिक होतं ते लिही म्हणे तू त्याच्यामध्ये. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी सांगायला गेलं तर ते खूप सांगता येतील. असं भरपूर सगळं मी आता प्रोजेक्टमध्ये सुस्थितीत असणारे वाडे, बऱ्याच स्थितीत असणारे, दुरावस्थित असे 3 याच्यात वर्गीकरण केलं होतं. तर ते म्हटले हे याचे टायटल बदल ना. ते कुसुमाग्रजांची फक्त लढ म्हणा नावाचं जी कविता आहे त्याच्यानुसार त्यांनी दिलं की जे वाडे सुस्थितीत होते तिथं मोडला नाही कणा, परत जे बऱ्याच स्थितीत ते पडकी भिंत बांधतो आहे, आणि जे दुरावस्थेत गेले तिथं मोडून पडला संसार, असे टायटल्स 2 एका मिनिटात सरांना कळालं. मला वाटलं बोराटे सर म्हणजे फार असे बाहेर गप्पा टप्पावर ते फार म्हणजे त्या गोष्टी सगळ्या त्यांच्या ते महाराष्ट्र टाइम्समध्ये होते सकाळमध्ये. म्हणजे मला ते कळलं. क्लासमध्ये शिकवणारे ते शिक्षक वेगळे, पण जेव्हा ते शेजारी बसून मला सांगायचे ना तासभर, दुसरी कॉपी परत आणली ती ही बऱ्यापैकी लाल, तिसऱ्यात थोड्याशा चुका निघाल्या, मग ते फायनलला गेलं आमचं. मग हा उपयोग आपण रानडेचा करून घेतला पाहिजे. मी मगाशी तो मुद्दा सांगत होतो ना, प्रोजेक्ट आदल्या दिवशी सुद्धा कॉपी पेस्ट करून आणता येतो ChatGPT. हो, मग करायचंच कशाला ना 2 वर्ष मास्टर्स. हे शिकायला आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. कोणता तरी एक विषय घ्यायचा, संशोधन करायचं, किती त्याच्यात आनंद असतो. मग घ्यायचंच मास्टर्सला ॲडमिशन कशाला. इंटर्नशिप जर इकडून तिकडून काही होत असेल तर आपण काय मिळालं म्हणजे मी तरी रानडेतून लोकांना सांगत असतो, मी 2 गोष्टी चांगल्या केल्या. एक इंटर्नशिप केली EPP माझाला, तिथून खूप शिकून घेतलं. जे शिकायला पाहिजे ते राहुल खिचडी सर तिथं होते, ते मला फार सांगायचे. म्हणजे त्याचं पुस्तकाचं याच्यासाठी पण मला फार वापर झाला की नॅरेटिव्ह स्टाईलमधलं लेखन आपण जसं बोलतो तसं लिहायला पाहिजे. पुण्याहून आलो, हे हूण काय आपण बोलताना पुण्याहून म्हणतो का, पुण्यावरून आलो, किंवा हे वाक्य नाही जास्त 10-8 वाक्य, 8 शब्दाच्या पुढं वाक्य नको, असं ते हे करून म्हणजे ओरडून आम्हाला शिकवायची. तर ह्या गोष्टी खरं प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला सांगतो, नुसतंच मार्क्स पेपरला इतके मार्क्स पडले तितके मार्क्स पडले, त्या असाइनमेंट वगैरे पेपरचे मार्क वगैरे चेक व्हायचे, बाहेर बोर्डावर लागायचे. मी एकदा पण त्या बोर्डावर माझे मार्क बघितले नाही, अजून नाही, कधीच मी बघत नाही अजिबात. काही मुलं बघतात फार, यार नाही को इतने कम मार्क्स मिळले असं काही म्हणत असतात मुली. पण माझं अजिबात म्हणजे प्रॅक्टिकल इंडस्ट्रीयल तरी बऱ्यापैकी आपल्या मीडियात म्हणजे आहे आपला, आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीनं ते येतं आहे तो एक भाग. पुस्तकाचं खरं म्हणजे ते आता 1,500पेक्षा जास्त प्रती गेल्या वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत, आणि तो आनंदाचा क्षण सगळा आहे. तो रानडेचा सगळा भाग होता. आणि ज्यावेळेस मॅडमनी मगाशी सांगितलं की पुस्तक प्रकाशित झालं, SM जोशीला कार्यक्रम ज्यावेळेस झाला, आणि ते भरपूर गर्दी त्या कार्यक्रमाला होती. ऐतिहासिक घराण्यांचे वारसदार होते, इतिहास अभ्यासक होते, कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट्स होते, आज पण काही आमचे मित्र आलेले आहेत. तर तो फार आनंदाचा क्षण होता. मग 1 वर्षभर आपण काय केलं ना, कारण काही वेळा असं जायचं की फिरण्यात आणि लायब्ररीत तासनतास बसायचो मी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या. आणि मी कर्वेनगरला पण एकटाच राहतो, आणि फार कधी असं मी बाहेरसुद्धा जात नव्हतो कुठं. आजकाल म्हणजे माझंच नाही, पण आजकाल अशी सखोल संशोधन करण्याची वृत्तीच कमी झालेली आहे. आजकाल कंटेंट रायटिंगच्या नावाखाली कंटेंट क्युरेशनच जास्त आहे. 2-3 ठिकाणावरून आणायचं आणि ते सगळं शब्द वाक्य इकडं तिकडं करून द्यायचं, असं वरवरचं खूप आहे. आणि तेच विषय इतके येतात लोक ज्याच्यावर खूप करून ठेवलेलं आहे. शिवाजी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल मी बोलतो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पाणीपतची लढाई, रायगड, तर ती लोक त्याच्यावर काम करतायत. हम्पी बदामीचा आता वेळ आहे म्हणजे एकच त्याच्यावर, आणि कंटेंट क्युरेशन, इतके फॉलोअर आहेत तितके फॉलोअर आहेत, आमकं व्हिलॉगर आहे, यूट्यूबर आहे. तो संशोधक नाही आहे. जो संशोधक असतो तो पुस्तक रूपानं किंवा त्याचा खोलपणा बाकीच्या नाही म्हणजे तो कळतो. त्याच्यासाठी एक विशिष्ट बैठक फार गरजेची आहे. आजकाल ती फार कमी झाली आहे. 6-6 तास एका जागेवर बसणं, सखोल प्राथमिक संदर्भ ग्रंथातनं स्वतः अभ्यास करणं हे फार कमी झालं आहे. आणि उथळ ती वृत्ती फार झाली आहे पत्रकारांमध्ये किंवा बऱ्याचशा याच्यामध्ये. ती काही यांच्यामध्ये फार आढळते, आणि त्याच लोकांना आपण इतिहास अभ्यासक, इतिहासकार वगैरे समजतो. मगाशी मी ते सांगितलं रायटिंग स्टाईलच्या सगळ्या गोष्टी होत्या. आता बरेच किस्से, बऱ्याच गोष्टी. आता ज्यावेळेस आपण फील्डवर जातो, आता तुम्ही पुस्तकाचे शेवट जर बघितला तर पुस्तकाला 100 संदर्भ ग्रंथांचा आधार आहे, आणि जवळजवळ 100 क्षेत्रभेटी किंवा मुलाखती आहेत. जवळजवळ 100 लोकांच्या मुलाखती जवळजवळ मी घेतल्यात ह्याच्यासाठी, त्याचा बेस आहे. तर ज्यावेळेस आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो त्यावेळेस काही लोक, आता ती माहिती बऱ्याचदा काहींची दिशाभूल करणारी पण असायची. आपण पत्रकार म्हणून किंवा आपण एक अभ्यासक म्हणून त्याच्याकडं कसं बघतो, क्वेश्चनर तर आपलं आहे सगळं, काय कसं झालं काय झालं,
आता बऱ्याच जणांना आपला इतिहास माहीत नसेल, पण मी म्हणायचं तुम्ही फक्त तुमचं आडनाव सांगा, तुम्ही कुणाच्या पदरी होतात ते सांगा. ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या, इंदोरच्या होळकरांच्या, पुण्याच्या पेशव्यांच्या, छत्रपतींच्या, आणि गावाची नाव मग आम्ही शोधतो सगळं. काहींना ते सुद्धा बेसिक माहिती नसायचं किंवा त्यांच्या मूळ पुरुषाची नावं किंवा काय. पण मी सगळा त्या धागा आपल्याला फक्त गरजेचा असतो, त्याच्यामुळे तेवढं घ्यायचो. आणि वर्तमानात काय नेमकी परिस्थिती आहे, तो वाडा काय आहे, कुठं काय करता येईल. आता बऱ्याचशा ठिकाणी वारसदार फार आहेत, तर त्यांच्यात भाऊबंदकी आहेत. आणि काही ठिकाणी वाड्यांना कुलपं लागली, तिथं बघायला कुणी नाही. काही ठिकाणी करण्याची मानसिकता, म्हणजे आता भरपूर जण आहेत, त्यातल्या एकाला इतिहासाचं वेड आहे, पण बाकीचे काय त्याला बाकीच्यांना वाटतं हा काय करतोय, वाडा यानं विकायला काढला की काय. बऱ्याच ठिकाणी आता पुणतांब्यासारखं गाव आहे, नेवाशासारखी गाव आहेत, भरपूर वाड्याच्या वाडे तिथे आहेत, पण त्यांना अक्षरशः कुलूप आहेत. पूर्वी शास्त्री पंडितांची ते वाडे होते, मग ती मंडळी गेली बाहेर सगळी, तर तिथं काय परिस्थिती. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती फार वेगवेगळी. तो केस स्टडी म्हणून पुस्तकात आहे. आता दुसरं पुस्तकाचं ज्यावेळेस प्रकाशन झालं, अमृता मॅडम कुठं गायब झाल्या, मुलीला मॅडमनं फार सहकार्य केलं. ज्यावेळेस मास्टरचं थेसिस, त्यानंतर आपण लिहिलेली पुस्तकाची संहिता किंवा ड्राफ्ट आणि येणारं पुस्तक याच्यामध्ये फार फरक. ज्यावेळेस पुस्तकाचा ड्राफ्ट मी दिला प्रकाशकांना, त्याच्यावर त्यांनीही बरंच काम केलं, लाल पेनानं सगळं रंगवलं. आज संपादक अंजली मॅडम मगाशी इथे आल्यात, अंजली इंगवले मॅडमनं संपादन केलं, तर त्याही बऱ्याचशा गोष्टी उपशीर्षक आपल्याला देता येतील का, कारण तो नुसतंच तो एंगेजिंग ठेवता आलं पाहिजे लोकांना. आता हे लेखकाला नसते, तो ओघामध्ये लिहित जातो सगळ्या गोष्टी, या कुठे फोटो आपल्याला टाकता येतील, कुठे आशय अजून सुबत करायचा असेल तर काय करता येईल आपल्याला, काही त्याच्यामध्ये मागे पुढे करता येईल का, इथे सुरुवात समर्पक होत नाही आहे, हे क्लिकच होत नाही आहे, इथे सगळं अडतंय, इथं एंगेज राहत नाही, इतकं बारीक सारीक ते सगळं केलं, शेवट परत समर्पक सगळा होतोय की नाही, काही कुठं आक्षेपार्ह आहे का, कुठं काही रचना याच्या संबंधी काही गोष्टी असतील, तर त्याला बराचसा वेळ गेला आणि शेवट ते पुस्तक आलं. ही प्रक्रिया सोपी नसते, म्हणजे मी फार थोडक्यामध्ये या सगळ्या गोष्टी, आणि आज मी पण बऱ्याच पुस्तकांचं संपादन मी 4-5 केलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्यातली आयडिया आहे. लेखक ओघात त्याच्या लिहित जातो, पण तो त्याच्यामध्ये फार चुका किंवा त्याच्यामध्ये अजून फार गोष्टी करायच्या असतात, ते लेखकाला कळत नाही. तो म्हणतो इतका वेळ कसा लावताय, माझं पुस्तक लवकर करा लवकर करा. तो रोज फोन करतो, आठवड्याला फोन करतो, पण ते काय खरंच सोपं काम सगळं नसतं. तर सकाळनं मगाशी मॅडम पण म्हणाले की सकाळसारखी तशी दर्जेदार मान्यवर प्रकाशन संस्था आहे. मी सुरुवातीला माझं ज्यावेळी ड्राफ्ट पूर्ण झाला ना, त्यावेळेस ते पण इथून रानडेतूनच झालं. म्हणजे सकाळ प्रकाशन हे पुस्तक प्रकाशन प्रक्रियाची माहिती करून देण्यासाठी कार्यशाळा राबवत असतं, तर त्याची एक कार्यशाळा आपल्या रानडेमध्ये इथंच झाली होती. त्यावेळेस माझा ड्राफ्ट पण पूर्ण झाला होता, किती तो योगायोगच, आणि त्यावेळेसच त्यांचा संपर्क मला मिळाला आणि मी त्यांना ॲप्रोच केलं. तसे बाकीचे 1-2 प्रकाशक बघितले होते. आपण काही लगेच एखादी वस्तू खरेदी करायला जाताना एका दुकानातून घेत नाही, आपण 2-3 ठिकाणी बघतो. एक प्रकाशक होता पुण्याचा, हे पण सांगायला पाहिजे, नवोदित लेखकांना किती अडचणी येतात. एक पुण्याचा प्रकाशक आहे की मला ते आता कळलं की अशा धाटणीची माझी पुस्तकं आहेत, ते प्रकाशक साधारणतः त्या पठडीतली पुस्तकं करतात, म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला. तर ते एकतर लेखक नवीन, विषय असा उत्तर नगर जिल्हा, तो नगर आणि खूप लोकल आहे, त्याचा क्राऊड त्याचा फार नाही आहे. तो म्हणे महिन्याभरानंतर मला फोन करा, मग मी सांगतो केव्हा भेटायचं तेव्हा आपण मग बघू. तेव्हा पण बघू म्हणजे महिन्याभरानं फोन करायचा. त्यानंतर हे फार लोकांच्या ड्राफ्ट वर्ष पडून राहतात प्रकाशकांकडं, चांगल्या तुम्ही जर पाहिलं मेहता राजहंस किंवा चांगल्या प्रकाशकांकडं, आणि त्याचं हे व्हायला आणि ते सांगतात की नाही होणार, त्याला बराचसा काळ जातो. सकाळनी 4 महिन्यात 5 महिन्यातच पुस्तक करून दिलं त्या मानानं. आणि त्यांनी फक्त विषय बघितला की विषय काय, कशा प्रकारे लिहिले. त्यांची एक टीम आहे, हे पण सांगायला पाहिजे की विषय नवीन आहे. मग वाड्यांवर किती पुस्तकं आहे, सदाशिव शिवदेंचं एक पुस्तक आहे, काही त्यांनी लिहिले, बाकी पुस्तकच नाही आहेत. आणि ठीक आहे, नगर जिल्ह्यातल्या एका भागाचं आहे, पण ती घराणी तर महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासात पराक्रम केलेली घराणी आहेत. ती फक्त म्हणजे आम्हाला तो फार मुद्दा गेला की ते लोकल म्हणून त्या पुस्तकाकडे बघितलं जाऊ नये, कारण ते म्हणजे महाराष्ट्रातला एक जिल्हा, त्यात पण अर्धाच जिल्हा आहे तो, पण त्याच्यात जवळजवळ 30पेक्षा जास्त सरदार घराणी आहेत. आणि ती सुरुवात आपण बघितली माणकोजी दहातोंडे, जे छत्रपतींचे पहिले सरसेनापती होते, तिथून सुरुवात होते. क्रमाक्रमानं सगळ्या शासकांच्या पदरची, शेवट त्रिंबकजी डेंगळे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी, ती सगळी ते लोक. आता त्यांची गावं तिकडली होती असं, आणि वाडे घराणी महाराष्ट्रात फार आहे,
त्यांचा अभ्यास आता मोघम करता येणार नाही ना एखादी विशिष्ट भागातली. पण मग ते परत काय होतं की लोकल परत ते नगरचंच पुस्तक म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ नये याच्यासाठी पण आम्ही फार कष्ट घेतले. आणि उलटं मी असं म्हणेल की त्याचं लोकल असणं त्याचा प्लस पॉईंट होता, कारण ते भरपूर तिथंही सेल झालं. आणि म्हणजे सुरुवातीला सकाळनं ज्या घराण्यांवर मी लिहिलं आहे त्यांचे वारसदार तरी चला विकत घेतील पुस्तक, कारण प्रकाशक पुस्तकाकडे एक प्रॉडक्ट म्हणून बघतो. लेखक लिहितो, लेखक फार भावनिक असतो, पण त्यांच्यासाठी ते प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळं तोही एक मुद्दा होता. आणि मीच त्यांच्याकडून 500 प्रती माझ्यासाठी खरेदी केल्या. ते म्हटले एवढ्या तू घेतोयस, विचार कर इन्व्हेस्टमेंट. म्हटलं मला गॅरंटी आहे. आणि त्या 500 पैकी आता फक्त 20 शिल्लक आहेत. सगळ्या मी माझ्या यांनी सगळ्या विकल्या, कारण ही सगळी मग त्याचं मार्केटिंग आणि तो बोलायला माझ्याकडं एवढा वेळ नाही आहे. पण त्या घराण्यांची वारसदार मंडळी जी माझ्या संपर्कात होती की चला आपलं कोणीतरी लिहिलं आहे, इतिहास अभ्यासक मंडळी, कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट्स असतील, पत्रकार असतील ज्यांना या विषयात स्वारस्य आहे, हे माझ्यामार्फत मग मी बऱ्याचशा प्रती विकल्या. आणि प्रकाशकांनीही त्याच्यासाठी बरेच कष्ट घेतले की नवोदित लेखक. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का की लेखक नवीन असल्यावर आपण पुस्तक उचलायला फार विचार करतो, वाचक वर्ग. त्यातल्या त्यात त्याची किंमत ते जास्त मोठं झालं आहे. जनरली असा एक सर्वे किंवा एक जनरली 500 रुपये आणि त्याच्या पुढची पुस्तकं लोक घेत नाहीत. खरं तर 300च्या वरचीच घेत नाहीत लोक. असा एक हे आहे. म्हणजे अनेक लोक म्हणतात सुमितजी 250-300 रुपयाचं पुस्तक असलं ना आम्ही 10 प्रती घेतल्या असत्या हो. त्या नगरी भाषेत मला ते सांगतात. आमच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पण आमच्या गावची लोकं आली, ते आली मस्त, संभाजीराजे येणार आहेत, अमकं तमकं. आता पुस्तकं किती जणांनी घेतली हा प्रश्न आहे. त्यानंतर ते गेले जेवायला कुठंतरी नॉनव्हेज थाळी खायला, 450ची थाळी खाल्ली. आणि 450चे पुस्तक घ्यायला म्हटलं तुम्हाला जीवावर आलं का. म्हटलं गावाला गेल्याच गमतीत आपण बोलत असतो, बरोबर ना. आपण 450 असेच घालवतो इकडं तिकडं, बर्गर ह्याला डॉमिनोज फेमिनोज काय असेल ते दुकानं. आणि 450चं पुस्तक घेताना आपण 10 वेळा का विचार करतो. नाही, हे माझ्याच नाही आहे, सगळ्या पुस्तकाच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे ती एक समस्या की ते झालं, एक पानं वाढली, किंमत वाढली, लेखक नवीन आहे, विषय निश आहे. मगाशी मी जसं सांगितलं की मराठ्यांचा इतिहास, त्यातल्या त्यात नगर, अर्ध्या नगर जिल्ह्यातली घराणी. पण ह्याच्यावर सगळ्यांनी मात केली त्याच्या कॉन्टेंटमुळंच मी असं म्हणेल. आणि ते पुस्तक खूप उचलून धरलं. नंतरही बरेच पॉडकास्ट वगैरे त्याचे झाले आणि त्यातनंही त्याचं फार हे झालं. आणि नगर बाहेरच उलटं प्रती जास्त गेल्या पुस्तकाच्या. म्हणजे नगर पण सर्व महाराष्ट्रातून ओव्हरऑल किंवा इंदोर, बडोदा, ग्वाल्हेर इथून सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद आहे, कारण तिकडची बरीचशी घराणी त्यांना मराठ्यांच्या इतिहासाप्रती स्वारस्य आहे. पुस्तक आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. मी नंतरचं सांगतो तुम्हाला. नंतर ह्यांच्यातले सगळे वंशज मंडळी स्वतःहून जास्त माहिती द्यायला लागली. आमच्याकडं तलवारी होत्या, शस्त्र होती, तुम्हाला त्यावेळेस दाखवायची राहिली. त्यावेळेस तुम्ही ज्यांच्याशी बोलले ते आमचे चुलते खूप इंट्रोवर्ट होते, ते फार बोलत नाहीत, परत या, मटण खायला या. आणि आमच्याकडं कागदपत्र, आता नाणी आहेत. आता आवृत्ती आली, काल मी टाकलं तरी बऱ्याच जणांचे फोन आले. आमची एक एकर जमीन आहे, त्याला पायगा म्हणायची, ती पागेची जमीन होती बरं का. मी म्हटलं आता ते नाही, आता ते एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपण नाही दुरुस्ती करू शकत. म्हणजे म्हटलं ठीक आहे. आता काही बऱ्याच जणांचे वाडे आहेत, ते म्हटले आमचा वाडा याच्यात का नाही. आता पुस्तकाचा स्कोप डिफाईन करणं पण तो एक मला सांगायचं होतं की पहिल्यांदा माझं वाड्यांवरच लक्ष होतं. पण नंतर असं कळलं की काही घराणी पण आहेत. उदाहरणार्थ पाणसंबळ म्हणून एक घराणं आहे राहुरी तालुक्यातल्या सड्याला, गोमाजी नाईक पाणसंबळ, शिवाजी महाराजांचे गुरु, ज्यांनी शस्त्र चालवायला शिकवली. आता वाडा डिस्ट्रॉय झाला आहे पूर्ण, पण काही वस्तू आहे, इतिहास आहे. मग ते आधी वाड्यांपुरतंच मर्यादित होतं माझं पुस्तक. म्हटलं आता ह्यांचं घ्यायचं का नाही. मग वाडे आणि घराणी त्याचं टायटल आणि तो एकंदरीत स्कोप मी विस्तारला की ठीक आहे, ज्यांचे वाडे नाही पण इतिहास आहे मराठा काळातला, ती घराणी घेतली. परत वाडे आणि त्या विषयाचा स्कोप जर बघायला गेला तर वाडा संस्कृती इंग्रज काळापर्यंत महाराष्ट्रामध्ये होती. इंग्रज काळात काही बांधलेले वाडे आहेत, मग मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असणारेच वाडे पण नाही. ते पुढं बरंचसं उदाहरणार्थ शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी मंदिराचा वाडा आहे, तो 1915ला नागपूरचे बापूसाहेब बुट्टींनी बांधलेला वाडा आहे. महाराष्ट्रातला अप्रतिम वाडा तो आहे. आपण त्याच्याकडे वाड्याच्या दृष्टीने बघत नाही. मुळात आपण दर्शन घ्यायच्या त्या धक्के खात तिथून जात असतो, आपल्याला ते मंदिर आहे, पण तो 2 चौकाचा उत्तम वाडा आहे. इंग्रजी व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचा प्रभाव असणारा आणि तो इतका सुंदर इंग्रज काळात वाढलेला बंगला आणि वाडा दोन्हींच्या त्या सगळ्या स्थित्यंतराच्या काळात बांधला गेलेला सुंदर वाडा आहे. मग तो घ्यायचा नाही का, परत तो प्रश्न पडला. किंवा मग सरदार घराणीच घ्यायची का,
मगाशी मी सांगितलं की नाभिक समाजाचं घराणं आहे, ते इंदोरच्या होळकरांकडे वैद्य होते. ठीक आहे, सरदार नाही आहे, पण इतिहास आहे ना, वाडा आहे. त्याच्यात महादेव कोळी समाजाची घराणी वाडा आहे, त्याच्यात गोसावी समाजाचा वाडा आहे, त्याच्यात मातंग समाजाचा एक वाडा आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. म्हणजे म्हणजे नुसतं मराठा ब्राह्मण किंवा अभिजन वर्गाचेच वाडे असतात हे असं सुद्धा नाही, किंवा तो स्कोप एकंदरीत माझा फार विस्तारला. पण प्रामुख्यानं मराठा काळातली घराणी वाडे, सरदार घराणी, ज्यांच्या पाठीमागं भरपूर मोठा इतिहास आहे. कारण मराठ्यांची सत्ता शिवाजी महाराजांनी स्थापन केली. 18व्या शतकात 2/3 भारतावर तिचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण होतं. आणि त्याच्यामध्ये असे अनेक वाडे आहेत, अनेक व्यक्ती आहेत ज्यांचं योगदान आहे, त्यांचा इतिहास समोर आला पाहिजे. आणि ते वाडेसुद्धा जतन व्हायला पाहिजे. आता आम्हाला महाराष्ट्रभरातून फोन येतात, इंदोर, ग्वाल्हेर, बडोद्यावरून पण येतात की तुम्ही इकडलं पण करा, किंवा ह्याच्यात बरीचशी घराणी आहेत ते त्यांच्या प्रॉपर्टीज वाडा इथे, पण ती राहतात तिकडे इंदोरला, कारण ते होळकरांच्या पदरी होते. ग्वाल्हेरला ते शिंद्यांच्या पदरी होते, बडोद्यावाले किंवा गायकवाडांच्या, धारदेवासच्या, पवारांच्या. तर तिकडं त्यांच्याकडं फार आहे, कारण 1947पर्यंत ती संस्था नव्हती. महाराष्ट्रात 1818ला पेशवाई संपल्यामुळं आणि नंतर सगळ्या जहागिऱ्या खालसा झाल्या, पण तिकडच्या आणि त्यांच्या असोसिएटेड जहागीरदारांची परिस्थिती सरदार घराण्यांची अजून चांगली आहे. तर कोणाचाही फोन येतो, या आमच्याकडं 27 मर्सिडीज गाड्या आहेत, 1000 एकर जमीन आहे. आता ग्वाल्हेरला आपण याच्यावर अभ्यास नाही ना झालेला. आपण किती सरदार घराण्यांचे इतिहास समोर आलेत मला सांगा ना. इथं रणजित सिंह गरुड आहेत, आमचे मित्र आहे, ग्वाल्हेरचे शिंद्यांचे सरदार, फर्स्ट क्लास सरदार होते गरुड. तिथं ग्वाल्हेरला भरपूर घराणी आहेत. फाळके आहेत, आंग्रे आहेत, इंगळे आहेत, पाटणकर आहेत, शितोळे आहेत, महाडिक आहेत, निंबाळकर आहेत, हत्तीवाले कदम, पालखीवाले कदम, गिरवीवाले, भरपूर घराणी आहेत. म्हणजे मला एवढीच आठवली. इंदोरला घराणी आहेत, याच्यावर अभ्यास झालेला नाही. आज तिथं मराठी संस्कृती, म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय मंत्री आहेत आपल्याला माहीत. तंजावरला मराठे आहेत, दक्षिणेस शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजीराजे. किती जणांना हे माहिती आहे की छत्तीसगड राज्यामध्ये धमतरी म्हणून आहे, तिथं मराठा समाज आहे. धमतरीला ते नागपूरकर भोसल्यांच्या असोसिएट होते, तिथले कुरदत्त, बाबर वगैरे सगळी मंडळी आहे. आणि तिथं धमतरीचा वेगळाच मराठा समाज आणि वेगळं, हे फारशा लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही. मराठ्यांचा इतिहास फक्त लिमिटेड शासक मंडळी, लढाया झाल्या, नुसतं तेचपणा त्याच्यामध्ये आला आहे. तर ते एक या दृष्टीनं की नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या अनुषंगानं मी केलं आहे, पण महाराष्ट्राभर तसं काम महाराष्ट्राच्या बाहेरही व्हावं आणि अशी अनेक सरदार घराणी पुढे यावी, वाडे जतन व्हावेत, त्याच्या मागच्या काय समस्या येतात काय नाही ते याच्यामध्ये दिलं आहे. आणि एकंदरीत नगरचे ते वाडे आहेत, पण ते एक केस स्टडी किंवा ते एक काय आपण म्हणूयात त्याला, आता नगर जिल्हा बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मध्यवर्ती आहे, त्याच्यामुळे ते एक हे म्हणून आपण त्याच्याकडे महाराष्ट्राच्याच सगळ्या ह्याचं म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. बराच वेळ झाला असेल, आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊ विद्यार्थ्यांचे, तुम्ही विचारू शकता. कुणी प्रश्न, त्या अनुषंगानं मला थोडंसं बोलता येईल आणि मी थांबेल. सर, आमच्याकडे महादाजी शिंदेचा वाडा आहे जामगावला. येस, तो वाडा, त्या वाड्यामध्ये आता सध्या बीएड कॉलेज आहे. डीएड कॉलेज आहे. आता विविध कॉलेज सुरू झाले तिथं. तुम्हाला काय त्या वाड्याविषयी माहिती मिळाली आहे ना. शिंद्यांच्या जहागिरी सगळ्या होत्या, वतनं होती तर खरं म्हणजे जामगाव, श्रीगोंदा, तिथं मोठे वाडे होते. ते नंतर म्हणजे विजयाराजे शिंदेनी, जिवाजीराव शिंदेनी इथल्या प्रॉपर्टीज सगळ्या प्रामुख्यानं रयत शिक्षण संस्थेला दिल्या. तो राणूजी शिंदेंच्या काळात, महाजी शिंदेंच्या काळात तो 1740च्या आसपास तो वाडा बांधला गेला आहे. वाडाची संकल्पना कशातून आली? फक्त मराठ्यांच्या इतिहासाचं आहे, देशभरातल्या जुन्या राजांच्या आणि राजांच्या इतिहास हा शब्द आला कुठे? वाडा शब्दात हा मूळ वाटा किंवा बडा ह्या शब्दांपासून त्याची उत्पत्ती सांगितली जाते. बडा म्हणजे काय? मोठी घरं, त्या काळातल्या अभिजन मंडळींची ज्यांचा आर्थिक स्तर मोठा आहे ती मोठी घरं बांधायची म्हणून बडा. किंवा वाटा म्हणजे वाटेवर असायचे ते, किंवा चौकाच्या एक यांनी त्याचं बांधकाम असायचं ते समजलं जातं. प्रामुख्यानं मराठ्यांच्या म्हणजे शिवजन्मापूर्वी वाडे गड्या होत्या खरं म्हणजे, पण प्रामुख्यानं 18व्या शतकात वाडा संस्कृतीचा विकास झाला की मध्ये चौक आणि त्याच्या बाजूनं बांधकाम, ओसरीवर चारी बाजूंनी, मध्ये मोकळी जागा आणि बाजूला बांधकाम. आज आपण उलटं करतो, मध्ये बांधकाम करतो आणि बाजूला मोकळी जागा ठेवतो. तर ते चौक आणि एका पुढं एक वाढत गेलेली चौकांची संख्या. हवेली हा शब्दाचा हातून ठेवून की श्रीमंत लोकांची स्वतःची इस्टॅब्लिशमेंट, त्याचा हा वाडा हा दृष्टिकोन. हवेली उत्तर भारतातल्या वाड्यांना हवेली म्हणतात. हवेली नर्मदेच्या उत्तरेला गेलं तर वाडा शब्द नाही, तिथं हवेली म्हणतात. प्रत्येक ठिकाणी कोठी हा शब्द आहे.
हो, कोटपासून तो शब्द आलेला आहे. कोट बाहेरची तटबंदी आणि त्या अर्थानं ते सगळं आहे. उत्तर भारतात हवेली त्याला म्हणतात. देशभरात भरपूर आहे तसे. भरपूर आहेत. अजून कुणाचा काही प्रश्न? विद्यार्थ्यांचे प्रोजेक्टच्या किंवा ह्याच्या अंगाने असतील तरी चालतील काही. जेव्हा एखादं साहित्य लिहू किंवा एखादा लेख लिहू तो बोली भाषेतच पाहिजे की प्रमाण भाषेत पाहिजे? ज्यावेळेस आपण फिक्शन लिहितो ना त्यावेळेस भाषा बोली चालते, म्हणजे कथा, कादंबरी, कविता. पण ज्यावेळेस आपण नॉन फिक्शन लिहितो ना त्यावेळेस प्रमाण भाषा आपल्याला वापरायला लागते. प्रमाण म्हणजे आपण जी वृत्तपत्रांमध्ये जी भाषा वाचायला आपल्याला मिळते, आपण परीक्षेत उत्तर ज्या भाषेमध्ये लिहितो ती भाषा प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे पुण्यातलीच असलं काही प्रमाण भाषेची व्याख्या नाही आहे, तो वेगळा मुद्दा आहे. पण ज्यावेळेस आपण नॉन फिक्शन किंवा अशा प्रकारचं संशोधन करतो, ते सगळं आणतो, अभ्यासपूर्ण लेखन, तर ते त्या प्रमाण भाषेतच लिहिण्याचा प्रघात आहे. बोला. हो हो, हा झाल्यावर दुसरं घेऊयात आपण. पण ते बऱ्याचदा काय होतं, दुसरं लक्षात राहत नाही वक्त्याच्या. बरोबर आहे तुमचं. आजकाल पत्रकार किंवा इतिहास अभ्यासक सुद्धा फोनवरच सगळं करतात काम. मी सगळ्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फिरायला भरपूर लागायचं. बरीच आडवाटीवरची गावं गुगलमध्ये भरलाच रस्ता दाखवायचे. त्या रस्त्यानं गेलं की समोर ओढाच यायचा, काहीतरी वेगळंच व्हायचं. लोकही सापडत नव्हती बऱ्याचदा, असं पण व्हायचं. आपल्याला माहिती देणारा तिथं कोण आहे? हां, बरं झालं. त्या वाड्यामध्ये किंवा त्या घराण्यापैकी आता त्या घराण्याचे वारं जर 100 आहे, आपल्याला नीट माहिती कोण देईल चांगली, वस्तुनिष्ठ, किंवा आपल्याला धागा सापडेल अशी? आणि प्रत्येकालाच माहिती नसते. त्याच्यामुळे तो व्यक्ती शोधणं. पण एकानं दिलेल्या माहितीवर पण अवलंबून म्हणजे मी नव्हतो राहत. मी 2-3 लोकांना तरी विचारायचो, किंवा इकडून तिकडून पण, का हे बोलले ते खरं आहेत का, अमकं तमकं. आणि त्याच्यातून आपल्याला धागा मिळतो, किंवा वर्तमानाची माहिती, तुमचा वाडा काय, किंवा काय किस्से, दंतकथा, आख्यायिका, सगळ्या गोष्टी, तो सगळा त्यांच्याकडनं घ्यायचा, तुलनात्मक अभ्यास करायचा. आता आपली समज विकसित झालेली असते, आपल्याला ते काय खरं सांगतात. कारण प्रत्येकजण आपलं मोठेपणा सांगत असतो. बऱ्याच जणांकडे माहितीच नाही. ते सुरुवातीला आम्ही फार मोठे होतो, आणि मी जातानाचं पण वाक्य आम्ही फार मोठे होतो एकेकाळी, असं बऱ्याच ठिकाणी असायचं. काहींनी सांगितलेलं परत आपल्याला लिहिता येत नाही. म्हणजे आमचे एक सोयरे आहेत, आता तसं बरंच आहे, याच्यात घेता नाही आलं. ते म्हटले की, आणि मी म्हणायचो की तुम्ही बोला. म्हणजे बऱ्याचदा काय व्हायचं, आम्ही ठरवून जायचो की आता नेवाशाला जायचं 60 किलोमीटर, तर तिथले 2-3 ठिकाणी तरी भेटी द्यायच्या. एका दिवसात ते उरकायचं. पण तसं होत नव्हतं, एकाच ठिकाणी भरपूर वेळ द्यायचं. माझं मनाचं समाधान झाल्याशिवाय मी निघतच नव्हतं. आणि मी येणार म्हणून ते सगळं कुटुंब, सगळी भरपूर लोक बसायची हॉलमध्ये, 8-8, 10-10 जणं. मग मी प्रश्न विचारायचो, कुणाला माहिती, त्याप्रमाणे ती त्याची उत्तरं, काय जुनं आठवतंय ते सगळं सांगायचे. एक घराणं आहे, मग किस्से बरेचसे आहेत. म्हणजे त्यांचे आजोबा वगैरे त्या काळात नाचगाणी वगैरे सगळे व्हायचे, तर त्या बाई एक नाचायला आल्या. बरं, इथं कॅमेरा आहे आता, ठीक आहे. आजकाल ओव्हरऑलच वाचन संस्कृती कमी झाली आहे. जेनझी जनरेशनची मुलं किंवा सगळेच खरं म्हणजे वाचत नाहीत असं आपण म्हणतो. पण अक्षरवाङ्मय ते आपण जे बघतो ना, एक तर कंटेंट क्युरेशन भरपूर असतं. आपण त्याच्यावर सर्च करतो, तेवढ्यापुरती तेवढी माहिती मिळते आपल्याला ह्या सगळ्या माध्यमांतनं. पण बऱ्याचदा ती माहिती असते, ते ज्ञान नसतं, हे आपल्याला कळत नाही. माहिती आणि ज्ञानामधला फरक बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. तर त्या गोष्टी पुस्तकातून, आता हा रिसर्च आहे किंवा एखादा मूळ विषय हा मुळापासून समजून घ्यायचा असेल तर तो पुस्तकातूनच समजून घ्यायला लागेल. किंवा ठीक आहे, बाकीची माध्यमं आहेत, आता आपण पण काळानुसार बदललंच पाहिजे. त्या पण आता गोष्टी ते सगळ्यांना टॅकल कराव्या लागत आहेत. बुक्समधून काय इन्कम म्हणजे आपण प्रकाशक म्हणजे कसं? म्हणजे वेगळ्या सिरीजची पद्धत म्हणजे हो.
दुसरी कोणती पद्धत तुम्हाला पुस्तक विक्रीची का? म्हणजे हल्ली आता पुस्तक दुकानांमध्ये पुस्तक उपलब्ध असतं, पण त्याचबरोबर ॲमेझॉन आणि वेगवेगळ्या वेबसाईटवरून आपल्याला ते घरपोच मागवता येतं, किंवा किंडल स्वरूपात पण पुस्तकं उपलब्ध असतात. ई बुक आजकाल बरीचशी आपण वाचतो, पण वाचायला पाहिजे. हां बोला. हो. माझा प्रश्न होता की सर आता तुम्ही एवढा सर्व वाड्यांचा लेखा म्हणजे लेखांवर पुस्तकांना तर याच्यात ते स्थानिक प्रभाव स्थानिक आणि उदाहरणार्थ येतं पुण्यातील एखादा वाडा आणि नगरमध्ये तर यामधील वाड्यांमध्ये काही स्थापत्य शैलीत काही फरक म्हणजे आहे? फार आपल्याला दिसत नाही स्थापत्य शैलीत फरक. सगळे वाडे तसं पाहता मूळ रचना सर्वांची सारखीच असते. चौक आणि त्याच्या भोवतीचं बांधकाम, 2 चौकाचे वाडे असतात म्हणजे ढोबळमानानं, तशी जास्त पण संख्या असते. ओसरी, त्याच्यावरचं ते सगळं बांधकाम, प्रवेशद्वार, मधलं घर ज्याला माझघर आपण म्हणतो. पहिला चौक सगळा पुरुषांच्या वापराचा, सगळं कामकाज तिथं चालायचं, दिवाणखाना वगैरे सगळी सदर वगैरे तिथं असायची, सगळे कारकून बसलेले असायचे. आणि पुढचा चौक महिलांच्या वापराचा, त्याच्यात आड असायचा, मागचं एखादं प्रवेशद्वार असायचं. वरचा मजला असेल तर असतो काही वाड्यांना वरचा मजला, वर रंगमहाल, दिवाणखाना, राहण्याच्या खोल्या, अशी ढोबळमानानं रचना सगळ्या वाड्यांची आहे. आकारमानात आणि नक्षीकामातच फरक असू शकतो. नक्षीकाम म्हणजे दरवाजावरची गणेशपट्टी काही ठिकाणी वेगळी आहे, काही ठिकाणी मंगल कलश आहे, काही ठिकाणी गणपती आहे, तर काही ठिकाणी पाना फुलांच्या वेलबुट्ट्या आहेत. एवढे असे फरक आढळू शकतो. किंवा आकारमानात एखादा 2 चौकाचा वाडा आहे, काही 7 चौका, भरपूर चौकाचे आहेत, 4-5 चौकाचे वाडे आहेत. शनिवारवाडा 8 चौकी होता उदाहरणार्थ, विश्रामबागवाडाही 3-4 चौकी आहे. त्याच्यात फक्त पण ढोबळमानानं रचना ती सारखीच असते. म्हणजे नगरकडले वाडे, पुण्याकडले, कोल्हापूरकडले किंवा महाराष्ट्रातले याच्यात फार असा काही फरक जाणवत नाही. आपण शेवटचाच एक प्रश्न. लातूर आणि सातूरच्या भूकंपामध्ये हां, पाटलांचे किंवा असे जे मोठे मोठे वाडे होते ते बरेचसे पडले, खाली तळघरं सापडली. स्वयंपाकघर आणि मागच्या बाजूच्या ह्याच्यात त्या तळघरांमध्ये तांब्याच्या आणि पितळ्याच्या अंड्यांमध्ये त्यांचं सोनं नाणं जेवायला ठेवलेलं होतं. तिकडे जाऊन पाहण्याचा योग आला. हो, वाड्यांच्या तळघरांमध्ये बऱ्याचदा वाड्यांच्या तळघराच्या अनुषंगानं भरपूर अशा काय म्हणतो आपण त्याला अफवा गैरसमजुतीत प्रचलित आहे. वाडा म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी एक तर भूतं तरी असतात, नाही तर खजिना तरी असतो. फार पैसा किंवा अमावस्या पौर्णिमेला नाही, अमावस्येलाच कोणाचे तरी आवाज येतात, असं बऱ्याच ठिकाणी असतं. ती तळघरं सगळी ना ती पूर्वी स्टोरेज म्हणून वापरली जायची, स्टोरेज. पण नंतर काय झालं, ती बंद झाली आणि त्याच्या अनुषंगानं अशा सगळ्या कथा. पण बऱ्याचदा माझं तर म्हणणं आहे सगळ्या वाड्यांची तळघरं उचकायला पाहिजे. त्याच्यामध्ये बरंचसं काय काय असतं, म्हणजे कागदपत्र असतात, शस्त्र, नाणी, मूर्त्या. म्हणजे आमच्या डेंगळ्यांच्या वाड्यात 2-3 हौशी लोक उतरले त्या तळघरामध्ये. सहसा कोणी उतरत नाही, पण त्यांना एक तलवार, एक ढाल वगैरे मिळाली. असं बरंचसं काय काय. म्हणजे मी पण कधी कधी उचकतो तर आम्हाला एक विठ्ठलाची मूर्ती 200 वर्षांपूर्वीची मिळाली. आत्ताच मागच्या आठवड्यात आम्हाला काय असे स्फटिकाचे ते शिवलिंग, नर्मदाचे बाण, स्फटिक आणि त्या दगडीच्या चरण पादुका, असं काय 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 हे सापडत असतं. तर तळघरं ती खरंच वाड्यांची बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कागदपत्र असतील तर त्याच्यामधून इतिहास समोर येणार आहे. बाकीच्या वस्तू असतील तरी त्या अँटिक्विटीज आहे, जुनं ते सोनं आहे, त्यांची किंमत आज लाखो करोडोंमध्ये आहे खरंच. खरं तर तुमचं भाषण ऐकल्यानंतर मला शेक्सपियरच्या काही 2 ओळी अधोरेखित कराव्याशा वाटतात. तर शेक्सपियर असं म्हणतो की राजपुत्रांचे संगमरवरी पुतळे किंवा त्यांची सोन्यानी मढवलेली स्मारके ही कोणाच्याही कवितेतून अधिक काळ टिकणार नाहीत. मला वाटतं हे उद्गार गर्वाचे नाही आहेत, हे उद्गार अतिआत्मविश्वासाचे सुद्धा नाही आहेत, तर हे उद्गार आहे साहित्य विषयाच्या शक्तीचे सामर्थ्य दाखवणारे. पुतळे काळानुसार दुभंगतात, स्मारके निसर्गासमोर नांगी टाकतात, परंतु साहित्य मात्र अखंड राहत असतं. अगदी त्याच प्रकारे हे वाडे कदाचित निसर्गासमोर हरू शकतात, परंतु तुमच्या या पुस्तकाच्या माध्यमातून ते अखंडित झालेत इतकं मात्र नक्की. याच्यानंतर मी अध्यक्षीय भाषणासाठी डॉक्टर तांबट सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महार जमीन वतनाच्या शोधपत्रकारितेतून एक विषय महाराष्ट्रात चर्चिले जात असताना उत्तर नगर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक वाड्यांचा आणि घराण्यांचा शोध कसा झाला आणि त्या सगळ्या मागची जी काही प्रक्रिया आहे की मुळापर्यंत जाणं आणि एक धागा सापडला की त्याच्या पाठपुरावा करत राहणं आणि जी काही माहिती आहे तर ती
नीट व्यवस्थित तपासून घेऊन ती लोकांसमोर अगदी साध्या सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये मांडणं म्हणजे ती पत्रकारिता आहे. त्यामुळे सुमितनी आत्ता जे काही सांगितलं की त्याच्यातून मुख्यतः आपल्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून की आपण जे लिहितो ते लिहिण्यामागची प्रक्रिया, त्याच्यामागचे कष्ट आणि ते जर नीट व्यवस्थित झाले तर त्याच्यातनं येणारा जो काही आशय आहे तर तो किती चांगला आणि लोकांपर्यंत पोचणारा, मनाला त्यांच्या भिडणारा असा असू शकतो, हे त्याच्या सगळ्या आपल्या बोलण्यातनं नक्की आपल्याला सगळ्यांना जाणवलं असेल. मी सुमित जसा उत्तम लेखक आहे तसा तो उत्तम वक्ता पण आहे. म्हणजे आजच्या त्याच्या बोलण्यामध्येही तुम्हाला ते लक्षात असेल आणि त्याच्या प्रकाशन समारंभाच्या पहिल्या त्यावेळेलाही एवढ्या सगळ्या सभागृहामध्ये तो ज्या पद्धतीने बोलत होता आणि त्याला जो काही प्रतिसाद मिळत होता, त्यामुळे ही दोन्ही त्यांनी लेखनाची आणि वाणीची साधना ही सुद्धा अखंड चालू ठेवावी अशा शुभेच्छा मी त्याला विभागाच्या वतीने देतो. तो सगळं मांडत असताना याच विभागाचा प्रमुख म्हणून ज्यावेळेला आम्ही माध्यमं आणि पत्रकारिता शिकवतो त्यावेळेला आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोचणं आणि त्याच्यातून आणखी पुढची पिढी घडत जाणं असा त्याच्यातला खरं महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हा आपल्या रानडेतल्या विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला असा तो मास्टर क्लास. त्यामुळे मास्टरचा प्रोजेक्ट ते पुस्तक ही सगळी प्रक्रिया आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजावी यासाठी या हेतूने हे केलेलं होतं. आणि ज्या वेळेला त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचा विषय पुढे आला त्यावेळेला तो प्रकाशन समारंभ आपण आपल्या विभागातच घेऊया असं आपण आग्रहाने निश्चितपणाने म्हटलं. हे म्हणत असताना ती सगळी प्रक्रिया, मी आता बोराटे सर इथे नाही आहेत, पण ज्या वेळेला आपण पत्रकार म्हणून काम करतो, म्हणजे बातमीदार म्हणून काम करतो, संपादक म्हणून काम करतो, त्यावेळेला त्या सगळ्या प्रक्रिया नीट समजून घेणं आणि त्या पद्धतीने जर आपण काम करत राहिलं तर आपल्याला काय शिकायला मिळतं याचा एक वस्तुपाठ हा सुमितच्या आपल्या बोलण्यातनं निश्चितपणाने सर्वांसमोर आला. इतिहासाच्या संदर्भामध्ये म्हणत असताना ज्या वेळेला पत्रकारितेविषयी आपण बोलतो की पत्रकारिता हा इतिहास लेखनाचा पहिला खरडा आहे, फर्स्ट रफ ड्राफ्ट ऑफ हिस्ट्री. तसंच पत्रकारितेला धावपळीतलं साहित्य, लिटरेचर इन ए हरी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे साहित्यातलं ज्याला म्हणू की मार्दव आणि त्याच्यातलं लालित्य आणि इतिहास लेखनाची शिस्त या पद्धतीने जर आपण लिहिलं तर अतिशय उत्तम लोकांचा प्रतिसाद मिळू शकेल अशा प्रकारची पुस्तकं ही पुढे येऊ शकतात आणि ही वाढली पाहिजेत. म्हणजे आंतरविद्याशाखीय त्याचं जे काही पत्रकारितेचं स्वरूप आहे आणि आत्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी आल्यानंतर ज्या वेळेला अनेक विषय समोर येतात त्यावेळेला याचा आपल्याला कसा विचार करता येईल असं हे चालू असताना आत्ता आम्ही एक जरा प्रयोग करू पाहतो की जे आपल्याला को करिक्युलम जे काही अभ्यासक्रम आहेत सह अध्ययनाचे, तर NEPमध्ये त्याचं सगळं जे काही स्वरूप आहे ते बहुविद्याशाखीय आणि विद्यार्थ्यांनी जरा त्यांच्या गतीने आणि आवडीने शिकावं असा प्रयत्न आहे. तर त्याच्यात आम्ही काही जे मॉड्यूल्स सुचवलेले आहेत आणि ते विकसित करतो आहे. त्याच्यामध्ये याचा एक समावेश निश्चितपणाने केला आहे की जसं आता उत्तर नगर जिल्ह्यामधल्या एवढ्या वाड्यांच्या संदर्भातली माहिती सुमितनी गोळा केली आहे. आम्ही असं म्हणतो आहे की विद्यार्थ्यांनी त्याच्या घरामधली, त्याच्या घराण्याचा इतिहास, की आपलं कुटुंब ते आज जिथे कुठे राहत असेल पण आपली मुळं कुठे आहेत, आपल्या घराण्यातली मंडळी कोण कोण आहेत, त्यांनी इतिहासामध्ये काही पराक्रम केलेत का, इथपासून मागे जात जात त्यांच्या मुलाखती घेऊन नुसता कुलवृत्तांत अशा स्वरूपामध्ये न सादर करता तो चांगल्या पद्धतीने मुलांना मांडता येईल का, आपल्या परिसरामध्ये असलेली जी काही मंदिरं आहेत, आपल्या परिसरामध्ये असलेले वाडे आहेत, तर तो स्थानिक इतिहास हा तुम्हाला अभ्यास करून लिहिता येईल का, आणि मग त्याला 2 क्रेडिट 4 क्रेडिट असे जर अभ्यासक्रम दिले तर विद्यार्थी त्यांचं केवळ पुस्तकी न शिकता अशा पद्धतीने सुद्धा पुढे जातील
आणि मला असं वाटतं की सुमितचा हा जो काही पुस्तक आहे तर ते एक चांगला नमुना किंवा मॉडेल म्हणून अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांनासुद्धा उपयोगी पडू शकेल. आणि सुमितनी आणखी अशीच खूप पुस्तकं लिहावीत आणि पुन्हा पुन्हा त्याला रानडेत येण्याचा, त्याचे अनुभव मांडण्याचा आनंद मिळावा यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या विभागाच्या माजी विभाग प्रमुख, आमच्या मार्गदर्शक डॉक्टर उज्ज्वला बर्वे या ठिकाणी आल्या. त्यांचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढची सूत्र मी शिवमकडे देतो. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी वृषाली बर्गे मॅडमना विनंती करतो. घराणे सुमितचं जर एका वाक्यात आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करायचं तर की वास्तुशिल्प हा युद्धनीतीचा एक महत्त्वाचा भाग असतो, किंबहुना पाया आहे. जर याच अँगलने फक्त किल्लेच नाही तर प्रत्येक घराणे जर बघितलं तर त्या त्या भागातली ते जे काही घराणी असतील किंवा हे जे काही वाडे आहेत तर त्यावरूनच एक ह्या पुस्तकाच्या आकलनाने लक्षात येईल की या वाड्यांमुळं समकालीन तत्कालीन परिस्थितीत जे काही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक हे जे काही बदल होत गेले आणि त्याचा मग आजच्या परिस्थितीशी संबंध, म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी जर तो काळ आणि आत्ताचा काळ जर समजून घ्यायचा असेल. मुळात आजच्या तरुणांना इतिहासात आवड आहे का, आणि इतिहासात आवड असली तर इतकी सखोल आहे का की फक्त मार्कांसाठीच नाही आहे तर परीक्षार्थी ते ज्ञानार्थी हा जो काही प्रवास आहे तो सुमितचा खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि एक आपल्याला त्या व्यक्तिमत्वातला फरक निश्चितच कळतो की विद्यार्थी म्हणून असणं आणि आजची म्हणजे जो त्या पोटतिडकीनं आज सांगत होता की फक्त मार्कांसाठी, परीक्षांसाठी नको तर एक ज्ञानार्थी म्हणून आपण कसं असायला पाहिजे. पुस्तक लिखाण हा भाग आहेच, पण माणूस म्हणून आपण कसं असावं हा जो त्याचा प्रवास आहे हा निश्चितच कौतुक करण्यासारखा आहे. यासाठी सुमितचं दुसऱ्या आवृत्तीसाठी विशेष अभिनंदन. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या माजी विभाग प्रमुख आमच्या मार्गदर्शक डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम उपस्थित राहिल्या, त्यांचे आभार. आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देणारे तांबट सर यांचेही आभार. आणि सुमित आपल्याशी आहेच, म्हणजे कार्यक्रमानंतरही तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता, ज्यांचे कोणाचे प्रश्न राहिलेत त्यांच्याशी चर्चा करू शकता. त्याचबरोबर या पुस्तकाचं प्रकाशन, सकाळ प्रकाशन आणि त्या अमृता मॅडम आणि त्यांची सगळी टीम या सर्वांचे आभार. माधव गोखले सर, माणिक मॅडम आणि त्याचबरोबर आपणा सर्वांचेही पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.